नमस्कार मित्रांनो, व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये आर्थिकदृष्ट्या मागास, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास, इतर मागासवर्ग या प्रवर्गातील मुलींना मोफत शिक्षण देण्याची तरतूद असलेला शासन निर्णय GR उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सोमवारी जाहीर केला आहे। मित्रांनो, पालकाचे उत्पन्न वार्षिक 8 लाख रुपयापेक्षा अधिक असणार नाही अशी अट त्यात असेल। या निर्णयाची अंमलबजावणी 2024-25 या शैक्षणिक सत्रापासूनच करण्यात आली आहे। मित्रांनो, नवीन प्रवेश घेणाऱ्या आणि आधीपासून प्रवेश घेतलेल्या मुलींसाठीही हा निर्णय लागू असेल। उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय विभागांतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमाचा त्यात समावेश असेल। मित्रांनो, आतापर्यंत या समाज घटकातील मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% सवलत दिली जात होती। आता ती 100% करण्यात आली आहे। या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर वर्षाकाठी 906 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडेल, कारण माफ केलेल्या शुल्काची प्रतिपूर्ती राज्य सरकार करणार आहे। EWS आरक्षणातून शैक्षणिक प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरिता मिळाल्यानंतर ही सवलत त्याचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लागू असेल। दरवर्षी उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नसेल। मित्रांनो, राज्यातील शासकीय महाविद्यालय, शासन अनुदानित शासकीय महाविद्यालय, अंशतः अनुदानित व कायम विना अनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतन, सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील अभ्यासक्रमामधील मुलींना या निर्णयाचा लाभ मिळेल। मात्र खाजगी अभिमत विद्यापीठे आणि स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांना तो लागू नसेल। मित्रांनो, याच शासन निर्णयात आणखी एक निर्णय असा घेण्यात आला आहे की अनाथ मुलीबरोबरच अनाथ मुलांना देखील मोफत व्यावसायिक शिक्षण दिले जाईल। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अनाथांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 1% समांतर आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला होता। मुलींना मोफत शिक्षण देण्याचा शब्द आमच्या सरकारने पाळला आहे। आर्थिक क्षमता नसलेल्या पाल्यांना आता मुलींच्या शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करताना आर्थिक बोजा सहन करावा लागणार नाही। चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री। तर मित्रांनो, आशा करतो ही माहिती तुमची नक्की उपयोगी पडेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना या व्हिडिओला शेअर करा। भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसोबत, नवीन अपडेटसोबत। तोपर्यंत नमस्कार।